नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताच आदिवासी विभाग याच्यामध्ये चौकीदार म्हणजेच वॉचमन या पदाच्या जे जाहिरात आलेली आहे, या जाहिरातीमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगतो. याच्यामध्ये जी पात्रता आहे किंवा ज्या सगळं सारांश आहे ते थोडं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. याच्यामध्ये तुम्हाला आदिवासी विभागामध्ये चौकीदार नाशिक विभागामध्ये म्हणजे हे खूप वेगवेगळ्या 18 ते 20 ठिकाणच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पात्रता जी आहे ती 10वी पास आहे. म्हणजे कुठला पण 10वी पास झालेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, मुलगा किंवा मुलगी हा फॉर्म भरू शकते. आणि याच्यामध्ये ना तुम्हाला 10वी पास म्हणजे 10वी पासवरती असल्यामुळं तुम्हाला इथं कॉम्पिटिशन खूप वाढणार आहे. कारण याच्यात एज मर्यादा पण खूप असं फ्लेक्झिबल ठेवलेली आहे. याच्यामध्ये 18 ते 38 वर्ष वय असणारे व्यक्ती पण अप्लाय करू शकतात. यात आरक्षणाचे खूप मुद्दे आहेत. आता अनाथांचं आरक्षण आहे, आर्मीवाल्यांना आरक्षण आहे, या गोष्टी पण तुम्हाला सांगणार आहे मी. तर तुम्ही लक्ष द्या. आयुक्त आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या आधिपत्याखाली पात्रता SSC 10वी आहे. ऑनलाईन अर्ज कधीपासून चालू होणार आहेत तर 6/5 म्हणजे 6 मे पासून चालू होणार आहेत. दुपारी 3 वाजता चालू होतील ते 27 मे पर्यंत चालू राहतील, रात्री 12 पर्यंत. आणि 27 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत ज्यांनी अर्ज केले होते, अगोदर एकदा आली होती, त्यांनी अर्ज केले होते त्यांनी परत अर्ज करायची गरज नाही. ज्यांनी अगोदर अर्ज केले होते त्यांना तेच ऍप्लिकेशन ग्राह्य धरलं जाईल. तर 27 एप्रिल रोजी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना 99 अर्ज करण्याची आवश्यकता नाहीये. ही लेखी परीक्षा होणार आहे. याच्यात 25 क्वेश्चन 50 मार्क म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत तुम्हाला. मराठीसाठी 25 क्वेश्चन असतील, इंग्लिशसाठी 25 क्वेश्चन असतील, सामान्य ज्ञानसाठी 25 क्वेश्चन असतील आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 25 क्वेश्चन असतील. 25 क्वेश्चन 50 मार्क अशी 200 गुणांची परीक्षा असेल तुमची. म्हणजे 100 प्रश्न 200 गुण असतील आणि तुम्हाला 2 तासाचा वेळ असेल. आणि याच्यामध्ये परीक्षा शुल्क हे 1000 रुपये आहे ओपनसाठी, आणि आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ आणि दिव्यांगांसाठी 900 रुपये आहे. माजी सैनिकांसाठी, दिव्यांग माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क नाहीये. परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे एकदा जर परीक्षा शुल्क भरलं तर तुम्हाला ते परत भेटणार नाहीये. आणि ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. याच्यात 45% गुणाच्या पुढचे विद्यार्थी पात्र ठरवले जातील. फायनल सिलेक्शनसाठी नाहीये. म्हणजे तुमची पात्र उमेदवाराची ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस 45% गुणाच्या पुढचे विद्यार्थी घेतले जातील. आणि तुम्हाला याच्यासाठी एक टोल फ्री नंबर असेल 1800 2670 आणि 007, तर याच्यावर संपर्क साधायचा आहे. आणि ही जाहिरात खूप चांगली आहे. सगळ्यांनी तयारी करा. ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. थँक्यू.